नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी कुणावर प्रेम केले का? आणि केले तर त्या व्यक्तीसोबत तुम्ही शेअर केले का? त्या व्यक्तीला कधी सांगितलं तुमच्या मनातली गोष्ट? आज आपण अशीच एक कथा बघणार आहोत. क्षणभर भेटणे आणि प्रेमात पडणे. 2 क्षणाचे हे प्रेम काय असतं? 2 क्षणात कुणी कुणाच्या प्रेमात पडू शकतं का? माहीत नाही. चला बघूया. मग भेटीच्या 2 क्षणात कोणीतरी प्रेमात पडेल की नाही याचा अंदाज तुम्हीच लावू शकता. ही प्रेमकथा आहे कोल्हापूरमध्ये वसलेल्या मुरगुड या छोट्याशा गावाची. हे गाव जितके सुंदर आहे तितकेच इथले लोक आहेत. इथले लोक आपल्या गरजेच्या वस्तू घेण्यासाठी गावापासून थोड्या दूर असलेल्या बाजारात जातात. एके दिवशी मुरगुड गावातील अरुण नावाचा मुलगा तोही रोज जायचा. एक वेळ अशी आली की तो रोज कपडे घालून त्या बाजारात जाऊ लागला. आता तुम्ही विचाराल, तो कपडे घालून का निघून गेला? तर गोष्ट अशी होती की एके दिवशी तो बाजारातून जात असताना त्याला एक मुलगी दिसली. अरुण मुलीवरून नजर हटवत नव्हता आणि मग काही काळ त्याने नजर हटवली नाही तर समोरच्या मुलीने सुद्धा त्या मुलाकडे बघितलं. मग काय, दोघे एकमेकांकडे बघतच राहिले. आता 2 क्षण झाले हे बघून ती अरुणच्या प्रेमात पडली. मग त्या दिवसानंतर अरुण रोज बाजारात जाऊ लागला. तिची वाट पाहू लागला. तेवढ्यात पलीकडून एक मुलगी जात होती आणि त्या मुलाच्या चेहऱ्यावरचे हास्य अरुणचे मन दाखवत होते. अरुण तिची वाट पाहत होता. ती मुलगी तिच्या आईसोबत यायची. तिच्या हातात एक पिशवी होती. तिच्याकडे बघून वाटत होतं की ती पण सामान घ्यायला आली आहे. हो, तो फक्त तिला पाहत होता. ती काही वेळाने निघून जाते. रोजच्याप्रमाणे ती बाजारात येते आणि अरुण तिच्या येण्याआधी तो तिथे आला असायचा आणि जोपर्यंत ती मुलगी बाजारात होती तोपर्यंत तो तिच्याकडे पाहत बसायचा आणि मग ती गेल्यावर तो पण निघून जायचा. तो रोज प्रयत्न करायचा, पण तो बोलायला गेला की लगेच ती चालायची किंवा कोणीतरी तिच्या समोर यायचं. ते 2 क्षण अरुण फक्त प्रयत्न करतो. त्याचं मन त्या मुलीला कसं सांगणार? मग एक दिवस नशिबानेही साथ दिली आणि एक दिवस ती एकटीच बाजारात आली. मग तो अरुण त्या मुलीकडे गेला आणि तिला भेटला. दोघे भेटताच दोघे एकत्र म्हणाले, काही मला सांगायचे आहे. काय तो क्षण! मग काय, अरुण घाबरला. त्याने घाबरत त्या मुलीकडे बघितले आणि हळू आवाजात तिला म्हणाला, काय झाले ते सांग. मुलगी पुन्हा म्हणते, तू सांग. काय सांगू? अरुण आता काही बोलायला घाबरला आणि तिला म्हणाला, तू आधी बोल. मग अचानक दोघांनीही आपापले मन एकाच वेळी बोलून दाखवले. हे ऐकून अरुणचे भान हरपले, कारण त्याला असे कधीच वाटले नाही मुलगीही त्याच्यावर प्रेम करते. निसर्गाचा खेळ बघा. मुलगी सुद्धा रोज यायची. तिला अरुणला रोज बघता येईल. ते दोघे पहिल्या क्षणापासून प्रेमात होते, पण एकमेकांना सांगायची संधी मिळत नव्हती. मग काय, ते रोज इथे येऊ लागले आणि एकमेकांना भेटू लागले. काही वेळाने दोघांचे आपापल्या घरी बोलणे झाले आणि दोघांनी लग्न केले आणि अशा प्रकारे ते दोघे कायमचे एकत्र आले आणि नंतर आनंदाने जगले. यावरून कळते की प्रेमात पडायला काही वर्षे किंवा महिने लागत नाहीत. प्रेम म्हणजे तो आनंद असतो. ती एक अनुभूती असते क्षणात आणि नुसत्या नजरेत घडणारी श्रद्धा असते. प्रेम हे शेवटी प्रेमच असते. ही कथा आवडली असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका. लाईक तर कराच, त्याचसोबत शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.